Hello students, today we study 10th Maths Part 1 Practice Set 3.2 Example number 9. In the natural numbers from 10 to 250, how many are divisible by 4? This question is very easy and very important. आता प्रश्नाचा पहिला अर्थ काय आहे तो समजून घेऊया आणि कसं सोडवायचं पाहूया. काय म्हणजे बघा, इन द नॅचरल नंबर्स, आपला नॅचरल नंबर सर्व माहिती आहेत काय असतं, स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3 4 या टाइपचे नंबर, नैसर्गिक संख्या. ओके, काय म्हणजे बघा पुढं फ्रॉम 10 to 250. फ्रॉम खूप महत्वाचं आहे. फ्रॉम म्हणजे पासून, 10 पासून कुठपर्यंत 250 पर्यंत. याचा अर्थ काय बघा, हे न घेता या टाइपचे घ्यायचे कुठून कुठपर्यंत, 10 पासून. फ्रॉम म्हणल्यावर 10 घ्यायचं, 10 घेतलं पाहिजे, 10 11 12 असं कुठपर्यंत 250 पर्यंत. सर्वांना समजतंय का बघा, फ्रॉमचा अर्थ काय, पासून म्हणजे 10 घ्यायचं, 10 11 12 असं कुठपर्यंत 250 पर्यंत. जर समजा तुम्हाला यातच एक थोडा फरक जो आहे तो सांगतो. हे फ्रॉम म्हणल्यामुळे 10 to 250 घेतलं, जर याच्याऐवजी बिटवीन असतं, बिटवीन 10 and 250 असं असतं. बिटवीन याचा अर्थ च्या दरम्यान, म्हणजे 10 to 250 घ्यायचं नाही, त्याच्या दरम्यानची संख्या म्हणजे काय, 10 घ्यायचं नाही, 10च्या पुढे काय असणार, 11 असणार, 11 12 30 असं कुठपर्यंत 250 घ्यायचं नाही, त्याच्या आत म्हणजे काय 249 इथपर्यंत घ्यायचं. सर्वांना डिफरन्स म्हणजे फरक कळलाय का, बिटवीन जर आलं तर हे दोन नंबर घ्यायची नाही, त्याच्या मधले नंबर घ्यायचे दरम्यानची, 11 12 30 249 पर्यंत. आणि फ्रॉम म्हटलं तर ते नंबर घ्यायचे, 10 पासून सुरुवात करायची 250 पर्यंत. सर्वांना कळलं, याचा अर्थ सगळ्यात कळला असेल. ठीक आहे. आता अजून आपल्याला काय सांगितलं ह्याच्यामध्ये प्लस, काय सांगितलं बघा, हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. आता 4 न डिवाइड करायचं म्हणजे काय करायचं, ह्या सर्व संख्यांना म्हणजे कोणकोणत्या संख्यांना 4 ने निश्चित भाग जातो त्या संख्या फक्त घ्यायच्या आणि ते किती आहेत ते बघायचे. आता बघा, आता हा फर्स्ट नंबर बघूया. आता सोपं आहे, आपण काय करूया, सोडवायची पद्धत बघूया. आता 4चा आपण टेबल येतोय, 4 1 जा 4. आता पुढे मागे बोलतो, 4 1 4 4 2 8 4 3 12. म्हणजे फर्स्ट नंबर हा 12 येतो बघा, 4 3 12. ठीक आहे. पहिला नंबर आला, या दोघांना काही 4 ने भाग जात नाही, 4 3 12 पहिला नंबर मिळाला. आणि डिव्हिजिबल बाय 4 म्हणलंय तर काय करायचं, याच्यामध्ये 4 ऍड करायचं. काय करायचं, 12 प्लस 4 16 16 प्लस 4 20 असं पहिल्या 3 नंबर फाइंड केल्यानंतर काय करायचं, आता 250. आता आपल्याला काय करायचं, 4 10 40 पण आपला जवळपास पाठ असतो. काय करायचं, मग हे 250 लास्ट आहे ना, ह्या 250 ला आता पहिले 3 नंबर आले, पहिला नंबर मिळाला, त्याच्यामध्ये 4 ऍड करत गेलोय, डिव्हिजिबल बाय 4 म्हटल्यामुळं. आता 250 आहे ना, काय करायचं, कायम लक्षात ठेवा, हे 250 आहे, याला 4 ने डिवाइड करा, 4 भागायचं आहे. बघा इथं 25 पहिला घेतलेला आहे, 4 7 24 किती राहिले बघा, 25 मायनस 24 1 राहिलेला आहे. इथं उतरून इथले 0, 4 2 8 राहिले किती 2. आता 250 ला पूर्ण भाग गेलेला नाही. आता काय मग त्याच्या अगोदर किती, त्याच्या अगोदर असणार 249 249. परत डिवाइड जर केलं पण चालतंय. मग मी तुम्हाला एक पद्धत शिकवतो. काय करायचं, इथं किती राहिले 2 राहिले बरोबर का, म्हणजे 2 जास्त झाला, म्हणजे काय त्याला भाग जाण्याकरता हे 2 जादा राहिलं. मग या 250 मधून काय करायचं, हे 250 आहे ना, त्याच्यामधून -2 करा. किती राहिलं 248. तुम्ही 248 ला जर 4 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येणार. म्हणजे काय सांगितलं कळलं, टीम काही शिकवली, लास्ट नंबरला आपल्या ज्या डिव्हिजिबल बाय 4 चे मधून डिवाइड करा. 4 7 24 आलं, 1 राहिलं, उतरून घेतले, 0 10 झाले, 4 2 8 राहिले 2. आता 2
म्हणजे 2 हा रिमाइंडर आहे. काय करायचं सांगितलं तुम्हाला मी, लास्ट नंबर फाइंड करत असताना काय करायचं, 250 जे आहे त्याच्यामधून हा जो रिमाइंडर राहिले जास्त आहे 2 जास्त राहिले म्हणजे 2 वजा करायचं फक्त. 250 मायनस 2 काय येणार, 248 येणार. तुम्हाला कळलं, लास्ट नंबर काय येणार तुमचा 248. तुम्ही चेक करू शकताय बघा, 248 ला डिवाइड केलं 4 ने, 248 डिवाइड बाय 4, 4 7 24 0 आहे, उतरून घेतले हे 8, 4 2 8. बरोबर कळलं काय, जे 2 जास्त झालं होतं तेच आपण यातनं वजा केलं. 248 हा लास्ट नंबर आला. आता काय करायचं, हे नंबरच शोधणं गरजेचं आहे. ह्यात एखादा नंबर चुकला स्टार्टिंगचा आणि लास्ट जर चुकला तर सर्व उत्तर रॉंग. आधीमध्ये एखादा स्टेपला मार्क असेल तर तुम्हाला मिळेल, पण संपूर्ण मार्क मिळणार नाही. आता काय करायचं सांगितलं बघा, हे लिहिलं काय करायचं, आर द नॅचरल नंबर्स फ्रॉम, हे सर्व व्यवस्थित वाक्य लिहायचं आहे, ते वाक्य लिहायला पाहिजे. काय लिहायचं, आर नॅचरल नंबर्स, आर नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 are divisible by 4. Are divisible by 4. आता आपण प्रीवियस एक्झाम्पल पाहिलं होतं, इथं बघा 12y69 म्हणजे 4 इन्क्रीज झाले, तर 16 प्लस 4 20 म्हणजे हे एपी मध्ये आहे. काय लिहायचं, therefore 12 16 20 and up to 248 is in AP. हे इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे, एपी मध्ये आहे. आता एपी मध्ये असेल तर काय करायचं बघा, हे T1 आहे, T2 आहे, T3 हे लिहायचं, हे TN लिहायचं, लास्ट नंबर बघा, फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड नंबर. आता मध्ये गॅप आहे, लास्ट नंबर माहित नाही त्याला म्हणायचं nth टर्म म्हणायचं. मग ते लिहूया, लिहायचं हिअर फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू 12, T2 इज इक्वल टू 16, T3 इज इक्वल टू 20 अँड सो ऑन. Tn हा ही टर्म किती आहे आपल्याला माहित नाही, त्यामुळे लिहिलं Tn इज इक्वल टू 248. याचा आपल्याला पुढे यूज करायचा आहे, म्हणजे असं करतो, म्हणजे आपल्याला एनच काढायचं आहे. हाऊ मेनी म्हणजे किती नंबर आहेत ते असं. काय करायचं मला बघा, आता आपल्याला Tn चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. Tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. आता काय करायचं आहे, त्याच्यामध्ये a आणि d असं सगळ्यांना माहितीच आहे. मग काय करायचं, त्याकरता a आणि d पहिला काढूया. a म्हणजे फर्स्ट टर्म, therefore a इज इक्वल टू फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू 12. आता डी काढताना आपण नेहमी करतो T2 मायनस T1. AP मध्ये आहे म्हणजे फक्त T2 मायनस T1 करूया, T2 मायनस T1. आता T2 बघा 16 मायनस T1 12, 16 मायनस 12 हे काय ना 4 येतं. D इज इक्वल टू, नेहमी लक्षात ठेवा डिव्हिजिबल बाय 4 डिव्हिजिबल बाय 5 जे म्हणलंय तोच डिफरन्स असतो. डिव्हिजिबल बाय 4 आहे त्यामुळे डिफरन्स काय येणार 4 येणार, लक्षात ठेवा. सर्वांना कळलं. हा भाग काय करायचा पुढं, हे झाल्यावर आता फॉर्म्युला यूज करायचा, nth टर्म ऑफ एन एपी. The nth term of an AP is Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. आता याच्यामध्ये हे Tn जे आहे हे होल ही जी टर्म आहे ती किती आहे 248 आहे. हे लिहायचं पूर्ण 248. तर हिची लाट T248 असं नाही, हे Tn होल सगळं आहे ना. इज इक्वल टू ए किती आहे बघा 12 आहे प्लस n आपल्याला माहित नाही, n माहित आहे का नाही, त्यामुळे n आहे असं
-1 इंटू डी, डी ची व्हॅल्यू 4 आहे. आता फक्त हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता आपण काय करतो पहिल्यांदा हे 12 इकडे घेतो म्हणजे काय होणार 248 मायनस 12 होणार इज इक्वल टू हे प्लस याची गरज नाही n -1 इंटू 4. आता सबट्रॅक्ट करायचं आहे 8 मायनस 2 6 4 मायनस 1 3 236 इज इक्वल टू n -1 इंटू 4. आता हे मल्टिप्लाय 4 आहे त्याने डिवाइड करूया म्हणजे काय ना 236 अपॉन 4 इज इक्वल टू आता ब्रॅकेट आहे चालतो n -1. ठीक आहे. आता 4 डिवाइड करायचं आहे बघा एक साईडला करतो तुमच्यासाठी 236 डिवाइड बाय 4. आता बघा 4 4 पंचे 20 होणार 4 सख्खं 24 मोठं होतंय 4 पंचे 20 हे राहिले 3 राहिलेले आहेत कुठून येते किती 6 4 9 36 म्हणजे हा जो भागाकार आहे तो त्याला 59 आलाय 59 इज इक्वल टू हे n -1. आता काय करायचंय हे फक्त -1 या साईडला घ्या म्हणजे काय आलं 59 -1 चं काय आलं +1 इज इक्वल टू n राहिलेला आहे 59 + 1 काय 60 येणार म्हणजे काय लिहूया therefore n is equal to 60 that is 60 natural numbers from 10 to 250 are divisible by 4. ते वाक्य लक्षात ठेवायचं therefore 60 natural numbers 60 natural numbers are divisible by 4 from 10 to 250. Okay. Then example number 10. In an AP, 17th term is 7 more than its 10th term. Find the common difference. म्हणजे काय सांगितले बघा किती सोपं आहे. कॉमन डिफरन्स याचा तर डी काढायचा आहे आपल्याला. मग आता दिले काय याचा विचार करूया आणि त्यानुसार सोडवायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता करायचं बघा इथं पहिले तो गिवन दॅट आता केअरफुली रीड करूया म्हणजे वाचूया व्यवस्थित. इन एन एपी म्हणजे एपी मध्ये आहे काय म्हणजे बघा म्हणजे आपण टीएन चा फॉर्म्युला यूज करू शकतो. काय म्हणायचं बघा 17th टर्म. आता बघा ह्याचा मिनिंग काय आहे 17th टर्म ह्याचा अर्थ काय T17. ठीक आहे. इज म्हणजे इक्वल टू 7 मोर म्हणजे +7. लक्षात ठेवा मी लिहितोय कसं बघा वाचत लिहा म्हणजे चुकत नाही. 17th टर्म T17 इज इक्वल टू 7 मोर म्हणजे +7 दॅन इट्स 10th टर्म म्हणजे काय T10. हे आपल्याला एक रिलेशन दिलेलं आहे. आता आपण बघा इथं T17 दिसतंय त्याचबरोबर T10 दिसतंय. आता काय करायचंय मग TN चा फॉर्म्युला आपल्याला 2 वेळा वापरावा लागेल. मग काय करायला पाहिजे फॉर्म्युला लिहूया the nth term of an AP is फॉर्म्युला काय आहे सर्वांना माहित आहे Tn is equal to a plus in bracket n -1 into d. आता ह्या फॉर्म्युला काय करायचं आहे n ची व्हॅल्यू पहिला 17 ठेवायची. पुट n equal to 17 म्हणजे ठेवल्यावर काय होणार आहे T17 ची व्हॅल्यू येईल काय येईल ते बघायचं. therefore T17 is equal to a plus in bracket 17 -1 into d. याचं काही दिलं नाही काय करूया T17 आहे असं लिहूया. T17 is equal to a plus 17 -1 16d एवढं झालेलं आहे. चला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणूया त्याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणूया. आता T17 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे फाइंड केलेली आहे.
आता याचप्रमाणे T10 पण काढायचं. मग पुन्हा एकदा करूया. Tn चा फॉर्म्युला यूज करूया. Tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d फुट n इक्वल टू 10. n 10 ठेवायचं काय होते बघूया. मग काय होणार देअरफॉर t n ची व्हॅल्यू 10 आहे. T10 इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट 10 मायनस 1 इंटू d. आता हे T10 is equal to a plus 10 minus 1 9 d. हे तुम्हाला मिळालेलं आहे. T10 is equal to a plus 9 d. इक्वेशन नंबर 3. ओके. आता इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 या ज्या व्हॅल्यू आहेत ते आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया आणि सॉल्व्ह करूया. काय लिहायचं बघा. मी पुन्हा एक लिहितो. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट हे इक्वेशन लिहून घेऊया. T17 इज इक्वल टू T10 प्लस प्लस लांब लिहायचं हे 7 असं. ठीक आहे. आता बघा T17 ची व्हॅल्यू काय माहिती बघा. हे लिहायचं a प्लस 16d. a प्लस 16d. T17 लिहिलं इज इक्वल टू T10 ची व्हॅल्यू काय आहे a प्लस 9d. हे झालं. आता प्लस 7 हे आहे असं इथं लिहूया. फ्रॉम इक्वेशन सेकंड अँड थर्ड. ओके. आता सिम्प्लिफाय करायचंय बघा. इथं हे a आहे इकडे a आहे. हे दोन्ही कॅन्सल होऊ शकतं. काय करूया हे इकडचं a प्लस 9d हे लेफ्ट साईडला घेऊया. काय होते बघा a प्लस 16d हे कॅन्सल होतं मी बोललो पण तुम्हाला समज नाही म्हणून ह्या साईडला घेऊया. हे प्लस एचं काय होणार मायनस ए प्लस 9d काय होणार मायनस 9d इज इक्वल टू 7 राहिलेलं आहे. प्लस 7 याची गरज नाही. 7. आता बघा प्लस ए मायनस ए हे गेलेलं आहे. आता बघा 16d मायनस 9d हे काय येणार आहे 7d येणार आहे. 7d इज इक्वल टू 7. देअरफॉर इक्वल टू 7 आहे. देअरफॉर d इज इक्वल टू हे 7 मल्टिप्लायचं डिवाइड होणार आहे. 7/7 d इज इक्वल टू 7/7 1 that is d is common difference. Therefore common difference equal to d equal to 1. आपल्याला एवढंच विचारलेलं आहे त्यामुळे एवढंच आपण काउंट केलेलं आहे. सर्वांना समजलं का बघा. ओके.